आज मी तुम्हाला झटपट, चवदार आणि सगळ्यांच्या आवडीची रेसिपी शेंगदाण्याची चटणी. भाकरी, पोळी किंवा अगदी भातावर घालून खायला याची चव अप्रतिम लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी शेंगदाणे मंद गॅसवर छान भाजून घ्यायचे. त्याचा रंग थोडा बदलतो आणि सुगंध येतो तोपर्यंत. भाजून झालेले शेंगदाणे थंड करून त्याच्या साली काढून घेतल्या. तुमच्याजवळ सुक्या लाल मिरच्या असतील तर हलक्या भाजून घ्यायच्या. मी लाल तिखटाचा वापर केला आहे. मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, मिरच्या, लसूण आणि मीठ घालून तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर बारीक वाटून घ्या. तयार आहे ना साधी, घरगुती आणि पौष्टिक शेंगदाणा चटणी. तुम्ही शेंगदाण्याची चटणी कशी बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चटणीसोबत मस्त दुपारचं जेवण केलं. संध्याकाळी थोडा गारवा होता. आम्ही निघालो होतो गार्डनमध्ये फेरफटका मारायला. गार्डनच्या बाहेर पाणीपुरी, गरमागरम मक्याचे कणीस, खेळण्याचा स्टॉल होता. मग तिखट गोड पाणीपुरी खाल्ली. गार्डनमध्ये पोचताच हिरवळ फुलांचा सुगंध पसरला होता. आजूबाजूला मुलं खेळत होती. त्यांना पाहून ओवीला खूप आनंद झाला होता. आम्ही ओवीसोबत व्हिडिओ आणि फोटो घेतले. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.